नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी 40 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग सांगणार आहे. तर मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि खुली बाजू समोर आहे. तर इथे मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 14 इंच. 13 इंच आहे, पण 1 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेली आहे शिलाईसाठी. आणि इथे छाती घेतलेली आहे 10 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. आणि कमरसुद्धा 10 इंच घेतलेली आहे, 40चा चौथा भाग, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. सविस्तरपणे सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मोठ्या साईजचा आहे, तर त्याच्यासाठी गळा इथे मी 3 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर इथे मी 3.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा 6 इंच घेतलेला आहे. 40 साईजसाठी हा परफेक्ट माप आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या मापाचा ब्लाऊज. आणि समोरील गळ्याची उंची मी इथे 6.5 इंच घेतलेली आहे. पाठीमागील मुंड्यासाठी 1.5 इंचावरती टिक करत आहे आणि समोरील मुंड्यासाठी मी 1 इंचावरती टिक केलेली आहे. समोरील गळा आहे गोल. समोरील भाग आणि पाठीमागील भाग एकदाच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने सांगणार आहे. तर इथे मी मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेत आहे, दोन्ही मुंड्यासाठी. खूप सोपी पद्धत आहे. तर इथे 3.5 मी क्रॉस पट्टीसाठी खालच्या साईडने मार्किंग केलेले आहे आणि वरच्या साईडने 3.25 इंचावरती. क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथे कटोरी होती 6 इंचाची, तर इथे 6 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावरती आणि मुंड्याच्या साईडने पुढील मुंड्यापासून 2 ते 2.5 इंचावरती मी टिक केलेले आहे कटोरीचा आकार देण्यासाठी. तर 1 इंचापासून ते 2 ते 2.5च्या मध्ये कटोरीचा अशा पद्धतीने शेप द्यायचा असतो, म्हणजे कटोरीचा शेप जो आहे तो परफेक्ट बसेल. तर इथे समोरील भाग आणि पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे. तर आता कटिंग करत आहे. तर इथे मी दोन्ही पार्ट सेपरेट करून घेत आहे. तर आधी मी समोरील भागाची कटिंग करत आहे. तर आता मी पाठीमागील गळ्याचा शेप देत आहे. तर वरच्या साईडने 3 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 10 इंच आणि खालच्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. डीप नेक आहे, तर इथे मटका गळा तयार करणार आहे मी. तर अशा पद्धतीने 3 इंचावरती मार्किंग केलेले आहे वरच्या साईडने आणि आतल्या साईडने 1 इंचावरती मार्किंग केलेले आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीने आता मटका गळ्याचा आकार देत आहे. तर परफेक्ट असे मटका गळा तयार झालेला आहे. तर इथे पाठीमागील भागाने समोरील भागाची कटिंग झालेली आहे. तर आता मी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे 1/2 इंच सोडून. तर इथे पाठीमागील मुंडा आलेला आहे 9 इंच. तर मी इथे 6 इंचाची बाळी आहे. तर मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. फोल्ड साईड माझ्या साईडने आहे आणि खुली साईड समोर आहे. तर इथे उंची घेतलेली आहे बाळीची 6 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 9 इंच. तर आता मी मार्किंग करून घेत आहे. आणि दंडघेर घेतलेला आहे 6.5 इंच आणि एक्स्ट्रा 1.5 इंच वाढून घेतलेला आहे शिलेसाठी आणि मुंडा खोली केलेली आहे 3 इंच. 1 इंच मार्किंग करून अशा पद्धतीने मी बाळीचा आकार देऊन घेत आहे. तर परफेक्ट इथे 40 साईजच्या मापासाठी बाही तयार आहे, बघू शकता. तर आता मी कटोरी वाढून घेत आहे. कटोरी कशा पद्धतीने वाढून घ्यायचं ते सांगणार आहे मोठ्या साईजसाठी.
तर इथे मी तयार कटोरी पेपरवरती ठेवून जशा तसे मार्किंग करून घेत आहे. अशा तिरकसमध्येच कटोरी ठेवायची आहे. तर या साईडने 1.5 इंच आणि ह्या साईडने 1.25 इंचावरती मार्किंग केलेले आहे. आणि आता याचा मध्य काढत आहे. मध्यापासून 2 इंचावरती टिक केलेले आहे मी मोठ्या कटोरीसाठी. तर आता मग कटोरीचा शेप देऊन घेत आहे. तर गळ्याच्या साईडने 1/2 इंच वाढून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने 1/2 इंच वाढून घेतलेला आहे. तर इथे परफेक्ट कटोरी तयार झालेला आहे. कटोरी अशा पद्धतीने वाढून बघा, मोठ्या मापासाठी परफेक्ट बसेल. तर मैत्रिणींनो, फक्त 5 ते 6 मिनिटात मी 40 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग सांगलेली आहे. तरी व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.